वंध्यत्वाच्या जोडप्यांसाठी IVF हे एक वरदानच आहे आणि त्यासाठी त्याचे जे जनक होते प्रोफेसर एडवर्ड आणि स्ट्रेप्टो या दोघांना नोबेल प्राइज देण्यात आलेलं होतं. त्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की हा शोध किती महत्त्वाचा असतो. तर ह्या IVF मध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त यश मिळवायचं असेल, यशाचं प्रमाण चांगलं हवं असेल, तर IVF ही ट्रीटमेंट जी आपण करतो ती ट्रीटमेंट योग्य पद्धतीने सायंटिफिकरित्या होणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या IVF ट्रीटमेंटमधला एक महत्त्वाचा आत्मा असतो तो म्हणजे IVF लॅब. ही IVF लॅब ही अशी खोली असते, रूम असते की जी पूर्णपणे निर्जंतुक असते, ज्याला आपण ग्रेड 4 क्रायटेरियाज म्हणतो. त्या पद्धतीने त्याच्यामधलं स्टरलायझेशन मेंटेन केलेलं असतं. त्यामध्ये अत्याधुनिक उपकरणं असतात आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचा त्याच्यातला आत्मा असतो तो म्हणजे त्यातला एम्ब्रिओलॉजिस्ट, की जो तुम्हाला योग्य पद्धतीने त्या सगळे टेक्निक्स हे वापरू शकतो. गर्भ हा अगदी नाजूक प्रकार आहे की शुक्रजंतूंचं आकारमान 5 मायक्रॉन असतं, स्त्रीबीजाचं आकारमान फक्त 90 मायक्रॉन पर्यंत असतं आणि ही सगळं IVFची जी ट्रीटमेंट केली जाते ती मायक्रोस्कोप खाली केली जाते. आणि स्त्रीबीज आणि शुक्रजंतू हे टेम्परेचरला खूप सेन्सिटिव्ह असतात, pHला खूप सेन्सिटिव्ह असतात, वातावरणातील पोल्युशनला खूप सेन्सिटिव्ह असतात. जर तुम्हाला योग्य रिझल्ट हवे असतील तर जी लॅब ह्या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फुल टाईम एम्ब्रिओलॉजिस्ट उपलब्ध आहे अशा ठिकाणी जर आपण ट्रीटमेंट केली तर तुम्हाला यश नक्कीच खूप चांगलं मिळेल. तर कृपया IVFची ट्रीटमेंट करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचा IVF ट्रीटमेंट त्या ठिकाणी करू शकतात. थँक्यू व्हेरी मच.